कशी काय खाता पेन कधी घुसालला त्या आटल्या ज्या आठवड्या असतात त्या चावायच्या आणि वरचं टरबल फेकायचं असत ना, नाही का? मला सांगत ना कशी खाता. एकटे एकटेच खाता का तुम्ही? बरं ठीक आहे. वरचं टरबल खायचं, आतली बी पेन खजूरची बकरी आहे खाण्याची. आता पेन खजूर ताटातले संपले. परत तो माणूस आत गेला, बायकोला सांगितलं म्हणे पेन खजूर संपले. त्या बाईने सांगितलं म्हणे हापूस आंबे खातील का महाराज? हापूस आंब्यांचं सीझन होतं. रत्नागिरीचा हापूस आणलेला आहे. हापूस आंबे आणले 5 ताटात, प्रत्येकाला एक एक दिला महाराज. आता पहिलीची बकरी होती खाण्याची, ती कशी होती? आतलं फेकायचं, वरचं टरबल खायचं. आंबे आणले आंबे. आता काय फेकायचं याच्यातलं आणि काय खायचं सांगा बरं? वरचं टरबल फेकायचं, आतला गर खायचा आणि त्याच्या आतली जी बी आहे ती कोड आहे ती सुद्धा. पहिलं होतं आतलं फेका वरचं खा. आता वरचंही फेका, मधलंही फेका आणि दोघांच्या मधला गाभा खा. आता पद्धत बदलली ना. आता पुढचा विषय आहे का? आता आंबे संपल्यावर तो माणूस घरात गेला म्हणे आता आंब्यांवर काय पाणी पिता, म्हणून त्याने ते ताटली भरून काजू आणले. काय आणलंय? काजू. काजूतलं काय काय फेकलं भुसालला? वरचं बापा काय हुशार आहे लोक. म्हटलं फेकत असले तर तुमच्या घराजवळ थांबत जाईन मी. पण काहीच फेकता नाही. म्हणजे काजू सर्व अंगानं खातात, पूर्ण खावा लागतं. पहिली प्रक्रिया होती पेन खजूर खाण्याची, वरचं टरफल खायचं, आतली बी फेकायची. कारण ती बी असार आहे आणि वरचं टरफल हे सार आहे. आंब्याचं वरचं टरफल असार आहे, आतली कोळ असार आहे आणि मधला गर हे सार आहे. आणि काजू सर्व अंगाने सार आहे, तसं भगवंताचं नामस्मरण सर्व अंगानं पवित्र आहे आणि सार आहे जगात. म्हणून सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. आणि भव दुस्तर संसार सहज माणूस करून जातो त्याच्याकरता. आणि महत्वाचं काय असेल तर भगवंताचं नामस्मरण. इतर साधनांबद्दल तुकोबांनी असं सांगितलं आहे की योग याग तपे केली तयाने अमुपे. योगा यागातील जेवढी साधनं असतील, योगा यागातील जी कर्म असतील, ही साधनं सोपी नाही. सोपी नाही. योग सोपे आहे का? योग करतात लोक, पण शरीर स्वस्थ राहण्याकरता अनुलोम विलोम, कपालभाती, भद्रिका, बरं का, हे प्राणायाम करणं ठीक आहे, शरीराकरता रोज करा. पण देवाच्या प्राप्तीकरता योग साधना इतकी भयंकर सांगितली आहे की नुसती ऐकली तरी माणसाला थरकाप सुटतो. इतकी भयानक साधना देवाच्या प्राप्तीकरता योग साधना आहे. आता त्यातही मोठा आणि काहीतरी विषय आहे बरं. ते सांगायला कमीत कमी 45 मिनिटं लागतात. 45 मिनिटं. आणि दत्त जयंतीला तो अभंग आहे बरं का दत्ताचा. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला. येणे सांगेली माया तेजी येली कथा पाया. हे सुंदर असा अभंग आहे. त्याच्यामध्ये योगाचा विषय सांगता येतो. आज आपला तो विषय नाही, परंतु योग साधना कठीण आहे. आणि पुढची याग साधना, याग म्हणजे यज्ञाधिक कर्म. यज्ञ त्याच्यापेक्षा महाकठीण आहे. कलियुगात यज्ञ करण्याची आपली पात्रता उरली नाही. म्हणून यज्ञ पूर्वीच्या कालखंडात लोकांची आयुष्य मर्यादा जास्त होती. लोकांकडे तेवढी सामग्री होती आणि तेवढं बळ होतं, म्हणून ते यज्ञ करायचे. पण आता कलियुगात यज्ञ सफळ होईल हे सांगता येत. यज्ञ सोपा नसतो बरं का. यज्ञ हा माचिसने पेटवता येत. इथून सुरुवात आहे बरं का यज्ञाची. इथून सुरुवात आहे. ऋत्विजांनी मंत्र म्हणावे आणि त्या मंत्राच्या साह्याने, मंत्राच्या बळाने यज्ञ पेटावा. इथून यज्ञाची सुरुवात आहे. विठाला 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 विठाला. आणि यज्ञाच्या पुढचा विषय तप आहे. तप त्याच्यापेक्षा भयानक साधन आहे.
तप करणं सोपं नाही. आपलं तप वेगळं, पण या ठिकाणी सांगितलेली तप साधना वेगळी. तप कुठं करावं लागतं? घरदार सोडायचं, एखाद्या हिमालयासारख्या डोंगरात जायचं आणि तपाला बसायचं. हिमालय पर्वतावर जे जे गेले असतील, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री ज्यांनी ज्यांनी पाहिली असेल त्यांच्या ध्यानात येईल की त्या पर्वतांमधून अशा पाण्याच्या धारा निघतात. बऱ्याच ठिकाणी पादरतो तो पर्वत, हिमालय पर्वत पादरतो. त्या पाण्याच्या धारांमध्ये सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती 3 वाजता उठून स्नान करणं, शुचिर्भूत अवस्था प्राप्त करणं आणि स्नान झाल्यानंतर तसंच तपाला बसणं. मग आपला जो मंत्र असेल त्या मंत्राचा सारखा जप करणं. म्हणजे किती वेळा जप करायचा? सकाळी चहाचा टाइम येईल तोपर्यंत नाही नाही नाही, म्हणजे नाश्ता येईल तोपर्यंत नाही नाही, म्हणजे जेवण काहीच नाही. जोपर्यंत देवाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तप करायचं. कोणताही मंत्र घ्या, ओम नमो भगवते वासुदेवाय, अनेक ते मंत्र सुद्धा आहे बरं का त्याचे. ओम नमः शिवाय, कोणत्या देवतेला प्रसन्न करायचं आहे ते तुमच्यावर आहे. किंवा जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, कोणताही मंत्र घ्या. अनेक मंत्रही सांगितले. मग हे तप साधनाही कठीण आहे, योग साधना कठीण आहे, याग साधना कठीण आहे. म्हणून महाराज म्हणतात यांची फलश्रुती पाहिजे का? मग तयाने केली अमुपे, मग नामस्मरण करा. या नामस्मरणानेच या साधनांत सुद्धा फळ तुमच्या पदरात पडतं. म्हणून योग याग तपे तयाने केली अमुपे. तुकोबरायांना विचारलं, तुकोबर आहे योग करायचे नाही, याग करायचे नाही, नामस्मरण करायचं, मग तुम्ही सांगतात हाच मंत्र जपायचा का? विठ्ठलच म्हणायचं का? तुकोबाई सांगतात अरे बाबा हाच मंत्र जपा. म्हणे का? हा मंत्र सर्वात सोपा मंत्र आहे आणि सोपा असून सुद्धा भगवंताची प्राप्ती करून देणार आहे. अभंगाचा शेवटचा चरण तुका म्हणे जपा, सर्व साधनाचे धारण
सर्व साधनाचे नार भवचिंत उतरे बारा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. सांगतात सोप्यातला सोपा मंत्र हा त्रिअक्षरी मंत्र आहे. कोणता मंत्र आहे तो? तर एका चिंतिता विठ्ठले. सोपा मंत्र कोणता आहे तो तुम्हाला आहे? विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. परी पापा निर्मूळ. पापाचा मुळा सकट नाश करण्याचं सामर्थ्य या मंत्रात. मंत्र अनेक आहे. मंत्र अनेक आहे. अनेक मंत्र आहे. एक अक्षरी आहे, दोन अक्षरी आहे, तीन अक्षरी आहे, चार अक्षरी आहे, पाच अक्षरी आहे. बरं का? 5, 10, 15, 16, 17, 20, 22 जो पाहिजे तो मंत्र आहे तुम्हाला. एक अक्षरी मंत्र कोणता आहे? ओंकारातला ओ. या मंत्रात आहे. दोन अक्षरी मंत्र राम. 3 विठ्ठल विठ्ठल. 4 अक्षरी नारायण. 5 अक्षरी ओम नमः शिवाय. 6 अक्षरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय आपल्याला घालावं लागतं पण रामकृष्ण हरी 6 अक्षरी. 7 अक्षरी ज्ञानोबा तुकाराम. 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 नुसतं फक्त 5 सेकंद म्हटलं तर किती आनंद वाटतो. आरामात माऊलीचं चिंतन करायचं. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. पद्धत पाहिजे भजनाची. आता आमचे लयच कीर्तनकार असे आता बिचारे की 2 तास कीर्तन ठासून करतात पण ज्ञानोबारायांच्या भजनाला ज्ञानेश्वर माऊली नाही नाही. माऊलीचं भजनही तसं व्हायला पाहिजे. अरे माऊलीच्या भरोशावर आपण पोटं भरतोय. माऊलीच्या भरोशावर आपण कीर्तन करतोय. तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे. हे संत सामान्य नाही. यांचं भजनही तसं व्हायला पाहिजे. कीर्तनाच्या शेवटी 5 मिनिटाचा वेळ काढलाच पाहिजे प्रत्येक कीर्तनकार. नाही 5 मिनिटं 2 मिनिटं तरी करा. असं आपला काय विषय आहे. अनेक मंत्र आहे. 7 अक्षराचा मंत्र आहे ज्ञानोबा तुकाराम. 8 अक्षरी मंत्र आहे बरं का. ओम नमो भगवते वासुदेवाय. 9 अक्षरी मंत्र आहे. 10 अक्षरी. अनेक मंत्र आहेत. बघा द्या. पण याच्यात सगळ्यात सोपा मंत्र कोणता असेल तर तो विठ्ठल नावाचा मंत्र आहे. विठ्ठल 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 हा मंत्र सोपा. आणि सोपा जरी असला तरी सामर्थ्य आहे. भव सिंधू तरी पार. त्या मंत्रात ताकद आहे
की या मंत्राचा जप केला तर तो पांडुरंग परमात्मा आपल्यासाठी काही करू शकतो. म्हणून काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. ज्यावेळी चरणांचा आपला भावार्थ संपला, बोलण्याच्या ओघात माझ्या मुखातून जर काही अपशब्द निघाले असतील तर माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे मला परत करा. जे चांगलं बोललं गेलं असेल ते गुरुदेवांचा आशीर्वाद म्हणून आपल्यासोबत घेऊन जा. सर्वांना विनंती करतो याच ठिकाणी शिवला पूर्णविराम. संप्रदायाचे जे काही प्रमुख ग्रंथ आहे त्याच्यापैकी श्रीमद भागवत महापुराण आहे. या ठिकाणी आपला योग आहे. दररोज नित्यनेमाने ऐकायला या, कृता कृत्य व्हा. आणि नुसतं सप्ताहापुरतीच परमार्थ करू नका. सप्ताह संपल्यावर सुद्धा आपल्या घरात ज्ञानेश्वरी, तुकोबाचा गाथा, रोज कमीत कमी माऊलीच्या 5 ओव्या वाचा. तुकोबाचा एखादा अभंग वाचा, नाही अभंग वाचताला तर एक प्रमाण तरी वाचा. आणि नाहीच वाचताला तर नुसतं तुकाराम तुकाराम हा जप करा. बरं का? ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमध्ये सामर्थ्य आहे. आम्ही नेहमी सांगत असतो ज्ञानेश्वरीचं पारायण करत राहा. ज्याला करता येत नसेल त्याने एक काम करा, फक्त ज्ञानेश्वरी उघडा आणि नुसतं बोट फिरवत राहा. कशावर? त्या ओव्यांवर, अक्षरांवर बोट फिरव. आता काही लोक म्हणतील महाराज नुसतं बोट कशाला फिरवायचं, काय फायदा आहे बोट फिरवून? अरे बोट फिरवणारा फायदा आहे का? आमच्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवर जरी नुसतं बोट फिरवलं तरी आमच्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य असं आहे, ज्यानं बोट फिरवलं त्याला आयुष्यात कोणाचं बोट धरण्याची गरज पडत नाही. ही ताकद आमच्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीत आहे, लक्षात ठेवा. म्हणून कधीतरी सकाळी दररोज त्याच्या ओव्या वाचा, तुकोबरायांच्या वर्ग म्हणा, संतांच्या नामाचा जप करा, भगवंताच्या नामाचा जप करा. बरं का? आपला नित्यनेम दररोज असू द्या. असो झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करतो. ज्यांच्या पुण्यस्मरणार्थ सप्ताह आहे ते वैकुंठवासी मंगल कांगू पाटील यांच्या आत्म्यास भगवंत आणि चिरशांती देव हीच परमेश्वराला प्रार्थना करतो. या संतांनी मार्ग दाखवला त्या संतांचं चिंतन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 तरी नुनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमचे विनवित असे. पायाच्या प्रसादे काही बोलिल विनोदे मद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मजन्मे तुका म्हणे. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. आ बोललेले पुरे वेळी वाचुले उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त. आ नाही उच्चारिला दे पारो म्या फुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही
ज्ञानेश्वरा राधा पाया पैकिंकरा करा क्षमा करा महाराज तुम्ही ऐका सर्व